ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार, मी हरीश मारुतराव काळे, मुक्काम रिधोरा, तहसील राळेगाव, जिल्हा यवतमाळ. मी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहो. मी जवळपास गेल्या 25 वर्षापासून शेती करत होतो. तेव्हा मला रासायनिक निविष्ठेचा खूप त्रास व्हायला लागला आणि खर्च पण व्हायला लागला. त्यामुळे मी सेंद्रिय शेतीकडे वळलो आणि सेंद्रिय शेतीची जी निविष्ठा आहे ती मी माझ्या स्वतः तयार करत आहे. त्याच्यानंतर मला काही कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या सल्ल्यानुसार काही प्रयोगशाळेची माहिती मिळाली आणि कृषी विभाग यांच्याकडून सहकार्य मिळालं. तर त्यांच्या माध्यमातून मी बांधावरील प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. मी आत्तापर्यंत रासायनिक पद्धतीने शेती करत होतो. जवळपास 15 वर्षे झाली मी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहो. त्या सेंद्रिय पद्धतीमध्ये मी कापूस कमी घेता मी जे अन्नधान्याचे पिकं आणि फळ पिकं यांच्यावर जोर ठेवलेला आहे. तर मी ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने करत असतो आणि त्यांची लागणारी जी निविष्ठा आहे ते शेतातूनच मी तयार करत असतो. तर तेच निविष्ठा पूर्ण शेतातून तयार करत असताना काही आम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत जसे नेमाडे सर आहे, मगर सर आहे, राहुल सर आहे, मयूर सर आहे, यांच्याकडून मला हे सेंद्रिय निविष्ठा करण्यासाठी काही मार्गदर्शन मिळत गेले. तर त्याच्यात गांडूळ खत आहे, ट्रायकोडर्मा आहे, मायकोरायझा आहे. या पद्धतीची अशी चर्चा चालू असतानाच तालुका कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने मला बांधावरील प्रयोगशाळेची माहिती मिळाली आणि त्यांच्याकडून ते अनुदानसुद्धा प्राप्त झालेले आहे. तर यात आम्हाला वाशिमला ट्रेनिंगला पाठवलेलं होतं. त्याच्यात आमचे चव्हाण सर आहे, डॉक्टर चव्हाण सर, तर त्यांच्याकडून 2 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि हे बांधावरील प्रयोगशाळा उभी केलेली आहे. तर यात आम्हाला ट्रायकोडर्मा तयार करतो आणि नीमकरंज ऑइल आणि सीवीड पावडर आणि सिलिकॉन पावडर असं आम्ही शेतीला ते वापरत असतो. आणि आमच्या बांधावर जीवामृत, बीजामृत, गोकृपामृत, दशपर्णी अर्क अशी निविष्ठा आम्ही शेतावरच तयार करत असतो आणि त्याचाच वापर करत असतो. आम्हाला ते प्रयोगशाळेच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आणि आमच्या गटाच्या माध्यमातून आम्हाला ते प्रयोगशाळा मंजूर केली आणि मी त्या प्रयोगशाळेचा आम्ही स्वतः तयार करत आहोत. या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये जे रासायनिकमध्ये जे माझे शेतकरी मित्र आहे तर त्यांचा विचार जर केला तर एका फवारणीला ते जवळपास 2,000 ते 2,500 रुपये खर्च करत असतात आणि मला माझ्या निविष्ठेमधून म्हणजे ज्या प्रयोगशाळेच्या निविष्ठेमधून मला फक्त एकरी 200 रुपये खर्च येतो आणि त्यामध्ये मला चांगला रिझल्ट येत आहे आणि खर्च कमी होऊन उत्पन्न जरी का थोडंफार कमी जास्त झालं तरी पण नफा तोच राहतो आणि समाधानी राहतो. मी सेंद्रिय शेती करतो हे जशी चर्चा झाली आणि लोकांना जशी माहिती झाली तर मी माझ्या शेतावर मी जे ऊसाचं पीक घेत आहो त्याचाच ज्यूस काढून आम्ही ज्यूस सेंटर बाजूला तयार केलेलं आहे आणि माझ्या शेतात जे केळी आहे त्याचेच केळीचे चिप्स काढून आम्ही ते चिप्स पण तिथं विकल्या जातो आणि माझ्या शेतात जे गहू वगैरे राजमा वगैरे जे पिकल्या जाते ते पूर्ण त्या शेतामध्येच आम्ही त्या स्टॉल लावलेला आहे आणि तिथेच विक्री केल्या जातो आणि
त्यांना त्या लोकांना इतकं माहीत झालं की हे सेंद्रिय शेती करत आहे आणि यांची प्रयोगशाळा आहे आणि त्यांनी पण आता त्या औषधाची वगैरे म्हणजे जे प्रोडक्ट आम्ही बनवत आहोत त्यांची पण मागणी चांगली वाटली आणि समाधानी आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत आमचे प्रगतिशील शेतकरी बांधव सन्माननीय श्री हरीश मारोतराव काळे, राहणार रिधोरा, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ यांच्या बांधावरील प्रयोगशाळेवरती. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीतच आहे की रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर आपण अविवेकी आणि अवाजवी करत आहोत आणि त्यामुळं या रसायनांच्या अविवेकी वापरामुळे आपल्यावर, मानवी आरोग्यावर, त्याचबरोबर पर्यावरणावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्यामुळं आपले शेतकरी बांधवांनी शेतावरच जर सेंद्रिय निविष्ठा तयार केल्या आणि त्या जर आपल्या शेतामध्ये वापरल्या तर आपलं जे काही कृषी केंद्र आहेत त्यांच्यावरील आपलं परावलंबित्व कमी होऊ शकतं आणि आपली शेती ही कमी खर्चाची होऊ शकते. आपली शेती कमी खर्चाची करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अशा सेंद्रिय निविष्ठा जर आपल्या बांधावरच तयार करायला लागलो तर आपला खर्चसुद्धा वाचेल आणि त्यातून आपण आपली आर्थिक प्रगतीसुद्धा साधू शकतो. तर या शेतावरील शेताच्या बांधावरील जी प्रयोगशाळा आहे, या प्रयोगशाळेमध्ये आपण निरनिराळ्या निविष्ठा ह्या तयार करू शकतो आणि ह्या निविष्ठांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रयोगशाळेची सुद्धा आवश्यकता नसलेल्या जर निविष्ठांचा आपण विचार केला तर त्यामध्ये बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, पंचगव्य यासारख्या सेंद्रिय निविष्ठासुद्धा आपण तयार करू शकतो. त्याचबरोबर बांधावरील प्रयोगशाळेच्या दृष्टिकोनातून आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची सुद्धा आपण निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर रायझोबियम, पीएसबी, अझाटोबॅक्टर यासारख्या जीवाणू संवर्धकांची सुद्धा आपल्याला निर्मिती आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये अगदी सहज आपल्याला करता येऊ शकते. आपण या सर्व निविष्ठा कशा तयार करतात याविषयी माहिती घेऊया. आपल्या बांधावरच आपण निंबोळी अर्काची सुद्धा निर्मिती करू शकतो. निंबोळी अर्क 5% तयार करण्यासाठी आपल्याला कडुनिंबाच्या निंबोळ्या लागतात. या कडुनिंबाच्या निंबोळ्या 5 किलो त्याची बारीक पावडर भुकटी जर आपण करून घेतली तर ही भुकटी 9 लिटर पाण्यामध्ये आपण टाकायची आहे. 9 लिटर पाण्यामध्ये ही भुकटी टाकल्यानंतर त्याला काठीच्या साह्यानं दिवसातून 2 ते 3 वेळा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपल्याला फवारणी करायची त्याच्या आदल्या दिवशी एका भांड्यामध्ये 1 लिटर पाणी स्वतंत्र घेऊन त्यामध्ये 200 ग्रॅम कपडे धुण्याची पावडर आपण त्याच्यामध्ये मिसळायची आहे, जेणेकरून आपल्याकडे 2 द्रावण तयार होतील. एक द्रावण ज्यामध्ये 9 लिटर पाणी आणि 5 किलो निंबोळी पावडर आणि दुसरं द्रावण ज्याच्यामध्ये आपण 1 लिटर पाणी आणि कपडे धुण्याची पावडर 250 ग्रॅम या प्रमाणात घेतलेली आहे. या दोन्ही द्रावणांचं जर आपण मिश्रण केलं, या दोन्ही द्रावणांचं मिश्रण करून त्याला आपण वस्त्रगाळ करून जर गाळून घेतलं, त्यानंतर आपल्याकडे 10 लिटर अर्क तयार झालेला असेल. या 10 लिटर अर्कातील प्रत्येकी 1 लिटर अर्क घेऊन तो आपण 9 लिटर पाण्यामध्ये पंपामध्ये टाकून जर आपण फवारणी केली तर या निंबोळी अर्काच्या फवारणीतून आपण निरनिराळ्या किडींचं प्रभावी व्यवस्थापनसुद्धा निंबोळी अर्काच्या माध्यमातून करू शकतो. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये आपण वेगवेगळ्या निविष्ठा तयार करू शकतो. त्यामध्ये जर आपण बघितलं तर सेंद्रिय निविष्ठा, या सेंद्रिय निविष्ठांमध्ये बीजामृत, जीवामृत, पंचगव्य या सेंद्रिय निविष्ठांची आपण निर्मिती करू शकतो. त्या व्यतिरिक्त कीड व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र आणि अग्नेअस्त्र यासारख्या जैविक सेंद्रिय कृषी निविष्ठांची आपण निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आपल्या पर्यावरणामध्ये काही मित्रकीटकसुद्धा आहेत. त्या मित्रकीटकांची सुद्धा निर्मिती आपल्याला आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. तर असे मित्रकीटक कोणते? तर त्यांचे 2 प्रकार पडतात, परोपजीवी मित्रकीटक आणि परभक्षी मित्रकीटक. परोपजीवी मित्रकीटकांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ट्रायकोग्रामा हा जो काही परोपजीवी मित्रकीटक आहे, हा अंडीवरील परोपजीवी मित्रकीटक याची निर्मिती आपल्याला बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. त्याचबरोबर इतरही जे काही परोपजीवी मित्रकीटक आहेत त्यांची आपल्याला निर्मिती आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करता येते. त्याचबरोबर जे परभक्षी मित्रकीटक आहेत त्यामध्ये
लेडी बर्ड बिटल, ज्याला आपण ढाल कीटक असं म्हणतो, त्याचबरोबर क्रायसोपरला यासारख्या परभक्षी मित्र कीटकांची सुद्धा निर्मिती आपल्याला आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. त्याचबरोबर काही जैविक कीटकनाशकंसुद्धा आहेत. त्या जैविक कीटकनाशकांचा सुद्धा आपल्याला इथे निर्मिती आपल्या या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. तर अशा जैविक कीटकनाशकं कोणकोणती आहेत? त्यामध्ये पहिलं जे जैविक कीटकनाशक आहे ज्याची निर्मिती आपण आपल्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करू शकतो ते म्हणजे बिव्हेरिया बेसियाना. हे एक जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे. या बिव्हेरिया बेसियाना जैविक बुरशीजन्य कीटकनाशकामुळे आपल्याला ज्या काही पतंगवर्गीय किडींच्या अळ्या आहेत त्या अळ्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यामध्ये मदत मिळते. आमची माती आमची माणसं. बाजारामध्ये जर आपण बघितलं तर बिव्हेरिया बेसियाना 1.15% WP या प्रारूपामध्ये आपल्याला हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे. परंतु हेच जैविक कीटकनाशक आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा तयार करू शकतो. त्यानंतर जे दुसरं जैविक कीटकनाशक आहे ते म्हणजे मेटॅरायझियम ॲनिसोप्ली. हे सुद्धा एक जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे. हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक मेटॅरायझियम ॲनिसोप्ली 1.15% WP या प्रारूपामध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतं. हे सुद्धा मेटॅरायझियम ॲनिसोप्ली आपण आपल्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकतो. मेटॅरायझियम ॲनिसोप्ली हे जे बुरशीजन्य कीटकनाशक आहे हे हुमणी अळी, पतंगवर्गीय किडींच्या अळींच्या व्यवस्थापनासाठी तसेच वेगवेगळ्या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला वापरता येतं. त्यानंतर तिसरं जे प्रभावी असं जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे ज्याची निर्मिती आपण आपल्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये करू शकतो ते म्हणजे व्हर्टिसिलियम लेकॅनी. व्हर्टिसिलियम लेकॅनी हे एक बुरशीजन्य कीटकनाशक आहे जे रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे या किडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आपण आपल्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये सुद्धा त्याची निर्मिती आपल्याला करता येईल. याशिवाय सूत्रकृमींचं परोपजीवी बुरशी याची सुद्धा निर्मिती आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये करता येईल. तर अशी सूत्रकृमींची परोपजीवी बुरशी कोणती? तर पॅसिलोमायसिस लिलॅसिनस ही एक बुरशीजन्य परोपजीवी बुरशी आहे की जी सूत्रकृमींचं प्रभावी व्यवस्थापन करते. ही सुद्धा आपल्याला जैविक बुरशीनाशक जैविक बुरशीजन्य सूत्रकृमीनाशक आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये तयार करता येतं. त्याचबरोबर काही जीवाणूजन्य कीटकनाशकं आहेत त्यांची निर्मिती आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये करता येऊ शकते. त्यामध्ये बॅसिलस थुरिंजिएन्सिस हे सुद्धा एक जैविक जीवाणूजन्य कीटकनाशक आहे. त्यानंतर फोटोरॅप्टस ल्युमिनसन्स हा सुद्धा एक जीवाणूजन्य कीटकनाशक आहे. याची सुद्धा निर्मिती आपल्याला आपल्या प्रयोगशाळेमध्ये करता येते. जसं बुरशीजन्य कीटकनाशकांविषयी आपण माहिती घेतली, त्याचबरोबर जीवाणूजन्य कीटकनाशकांविषयी सुद्धा आपण माहिती घेतली. त्या व्यतिरिक्त विषाणूजन्य कीटकनाशकंसुद्धा आहेत जे आपण आपल्या बांधावरील प्रयोगशाळेमध्ये तयार करू शकतो.